महाजन माझ्या गावामध्ये 3 महाजन आहे बा. त्याच्यातला पहिला महाजन हो. नाही नाही तू पहिला नव्हे. मी सांगू का माझ्या गावाच्या महाजनाचे नाव? हे काय सुरतू महाजन. सुरतू महाजन आणि त्याच्यातला तू नाही बाबा. महिमा करला का खाती म्हणून म्हणलं मी विचारात पडलो तर हा नवरा व्यक्ती आहे काय की माझ्या घरी कसा काय शिरला बा. आणि तू कोण होत? अरे मी कोण तुला नाही ओळखलं? नाही बा. अरे मी या गावचा पाटील आहे. तू हाटेल होय लमच्या तू पहिला आहे का रे? पाटील आहे म्हणते पाहिलं घरी पाहताची आपण पुरा पुरी दिवाळी आहे. बरं ते जाऊ दे. तू इकडे कशासाठी आला? तू कशासाठी आला म्हणतो इकडे? मी म्हणलं महिना झाला पाटलाच्या घराकडे गेलो आणि महिना झाला तू मा घराकडे आला नाही. आता याला दोस्ताला म्हणून का नाही ना बाबा. म्हणून म्हणलं चार पाटलाच्या घराकडे जाऊन पाव. बरं तू आला तर आला. त्या घरी आलो त्या पायी तू तर खूप भिल्ला होतास ना. काय म्हणलं? तू तर खूप भिल्ला होता लक्ष्मी पुन्हावर. अरे लक्ष्मी पुणे नाही ते. अरे मी पत्नीला विचार सांगत होतो मायवाले. कायचे? अरे असे तर माझी पत्नी म्हणलं माझ्या शब्दावर ऐकत नाही बाबा. म्हणून मी ती आम्ही दोघं जण एकमेकाची बोलण्याची देवाणघेवाण करत होतो. हे देवाण घेवाण होय. मग काय होतं? त्या पण ह्या तर तुमच्या माझ्या बघ्याचा लग्न होय. म्हणजे तुमचा नवरा बायकोचा झगडा नाही होय. अरे आम्ही झगडत नव्हतो माझं. समजवत होता. समजत होतो तिला. असा समजत जा. हो का? असा समजत जा. बरं माझं तुला गोष्ट विचारू का? बरं तुझं लग्न झालं का माझं? लग्न हो आले काम जमून देता का? हाय एका ठिकाणी पोरगी माझ्या. तसा सारखे देता जमून देतेस. हाय ना जन्मासाठी जाऊ ना मी. मी पाटील त्याचा काऊन लग्न झालं का? काऊन म्हणजे काम आहे का? काम आहे माझं. मी म्हणलं माझ्या बचपनचा मित्र तू आणि लग्न झालं का नाही म्हणजे मी आलो नाही ना लग्नात तुला. कोण नाही म्हणते आला म्हणजे तुझं लग्न झालं. आपण पहिल्याच पट्टीमध्ये उरकवलं तरी तुला कसा दिसलो रे मी? माझ्या भोवताल मित्राला ते म्हणाल्या. पण मी म्हणलं तुझं लग्न झालं का? लग्न नाही झालं तर का? लग्न नाही झालं मग काय झालं तुझे? मग अरे 4 लेकराच्या बापानं 2 बायकाच्या नवरा. बाप्पा बाप्पा 4 लेकरं. अरे बायका किती? 2 बायका. हो का रे? तुले एक बायको सवारत नाही आमच्या गोंगली. बरं माझं तू 2 कुटकुटच्या केल्या रे? 2 बापा तसा माणसात पाहिजे खूप तेव्हा बायको राहते उभी. माझं बायको काऊन नाही भेटणार? बायको भेटते. हो का माझं? बायको कायले भेटे रे? पाहिजे भेटते म्हणून त्याच्यासाठी माल खा लागते. माल कोणचा? तू का खातेस? मी जेवण करतो फक्त. अरे हो जेवणच करतो मग खात का? वांगे आलू गोबी टमाटर. वांगे आलू गोबी आणि त्याच्या संग का खाता? कुटार. कुठं नाही रे टमाटर. म्हणजे भाज्यावरच आहे का तू? भाज्यावर नाही तर काय माझं ना काय मी पाटील माणसं. रोट्या भातगिना खा का? रोट्या ते मग केल्या एखाद्या त्यावेळेस तर रेटून घेतो माझं. पुढे एखाद्या दिवस एखाद्या दिवस बोल काम आता होण्यासारखं. अरे म्हणजे कसं आहे पाटील त्रास नाही झाला पाहिजे ना माझ्या. त्याच्यासाठी मग चालू दे बा. म्हणजे हप्त्याच्या रोट्या खात असतील. बस हप्त्याच्या. तुझी बायको तुला भेट नाही म्हणलं बायको भेट नाही. त्या भाताले त्या रोट्याला त्या वांग्याला त्या गोपीला बायको भेटे का? बायको कायले भेटे रे? बायको भ्यासाठी वतनी माल खा लागते पाटील साहेब. कोणता वतनी मार? तू खाशील का? हो खरं सांगू काय ना बायको भ्यासाठी. बायको भ्यासाठी गु खा लागते. काय म्हणलं तू ना? गु खा लागते. तू काय नाही बोलतो का रे माझ्या? नाही तुला आणून देऊ का तो? काय बी सांगते बेटा ते खायची वस्तू आहे रे. का कसा लागते? कसा लागते खाऊन पाहिजे ना. बरं खाऊ काय म्हणतं? मी तर रोजच खातो. खरं का? 2 टाइम नाही म्हणून त्या पावर आहे नाही. पावला तुला काय आता गु खा म्हणलं म्हणून या पाटलाला गु खाया माणूस म्हणते. गु खाया म्हणते. मी म्हणतो गुर ना आपण म्हणते गु. अरे दूर म्हणलं का तुला? माझ्या तू तेव्हा बायको भेटो. हो का? खरंच भिंड बायको. बरं बासाठी आमच्यावर दोरचा दूर कुठं होतं? आणतो. बरं बरं तू तयारीत राह. बरं माझ्या तुझे खरंच लग्न झालं नाही का? लग्न झालं पाटील साहेब बायको आहे. खरंच बायको आहे ना? अरे माझ्या माई बायको कामधंद्यानं बिघडली रे दादा. बिघडली? हो. माय ऐकतच नाही आता.
पुरीच बिघडली हो म्हणजे काहीच नाही राहिली का काहीच नाही नाहीच्या बरोबर राहिली तू एक काम कर हो आमदार होय का या हो होसन बा मग कोण करतो म्हणजे तुमची बायको बिघडली पाटील साहेब हो म्हणजे याचं म्हणणं असं आहे की पोटाचा भाग मागे गेला ना पाठीचा भाग समोर आला असं होतं का रे माझ्या आता तुम्हीच म्हणता ना माझी बायको अरे बिघडली माझी बायको बिघडली मला तसं होईल का कशी बिघडली तर त्यांचा भाग पुढे पुढचा भाग मागायचा होते का माझ्या हा, कसं अरे माई बायको आचारा विचारानं बिघडली रे हा, पण तुमच्या बोलण्यामध्ये ते फरक आहे ना तुला समजून घ्यायला पाहिजे तुम्ही असं होतं म्हणाले पाहिजे माझी बायको आचारा विचारानं बिघडली मी म्हणजे तुला तुम्ही फेरफार फेरफार बनला करता. माझं मी काय समजू मग म्हणजे याचा मतलब तुमचं ऐकत नाही माई अजिबात ऐकत नाही माझ्या मग मी काय करू बाजी तर मी म्हणलं तुझं लग्न झालं हा, हा. असं तर तू आपल्या पत्नीला घेऊन ये का घरी हो हा. आणि माया पत्नीले हा, हा. आणि तुझ्या पत्नीचे दोन विचार सांगाल तर माई बायको दुरुस्त होऊन जाईल असे माई विचार आहे माझ्या म्हणजे मी आपल्या घरी जाऊ हो आपल्या बायकोला घेऊन तुमच्या घरी येऊ हो ये मग मा बायकोच्या पाहिलं तुमची बायको दुरुस्त होईल शाबास म्हणजे आमच्या पाव तुमचं पाप तुम्ही जसे कराल माझ्या हा, हा. तसाच मी करीन गौरी चौरी चौरी चौथे चौरी हा तसेच आमची युवाई सोनकुवरजी यांच्याकडून सुद्धा आपण नशिबाची भेट मिळाली माझ्याकडून धन्यवाद म्हणजे मी आपल्या घरी जाऊ हो आपल्या बायको घेऊन तुमच्या घरी येऊ हो मग जसं आम्ही करू तसं तुम्ही करा हो गौरी कराल बाबाची अरे चौरी माई बायको सुधरत नाही तोपर्यंत जेवढी सुधरत नाही तोपर्यंत म्हणजे आम्ही वांगे खाल्ले तर आम्ही मागे खाऊ वांगे आम्ही आलू खाल्ले तर आम्ही आलू खाऊ आलू हो. आणि समजा आम्ही मुरे खाल्ले तर आम्ही मुळे खाऊ मुरे खाऊ तब्येत खराब करू नको कोण सांगते असं कोण सांगतो म्हणजे मी सांगतो काय तुझी तब्येत खराब करते का मुळ्याला बापा मुरे खाऊ नको आणि तब्येत खराब करू नको खायचं असेल तर मी सांगतो ते खा अरे माई पाटली तर रोज मुळे घालते तोंड हा तर म्हणूनच तर मग बिघडली आहे ना मुळ्यानं हा मुरे नको खात जाऊ बरं बरं बोलायला का केरं खा ना किराण तर सर्दी होते रे माझ्या हो कोण म्हणते पौष्टिक आहे की डॉक्टरने विचारून घ्यायचो मला एक डॉक्टरीन सांगत होती माझ्या जातो मी घराकडे बरं तुझा तू एक काम कर हो मी केव्हा तुमच्या घरी येतो हो माय बायको येते का नाही म्हणून मी माय बायकोला घेऊन येतो बरं. तोपर्यंत आलू ना पोळ्याची व्यवस्था लावून बरं. लोकांच्याच घरी आलो पोवा तोंडाने तोंड भरून आहे का धुतात चंदा इज्जत तरी गावामध्ये काय इज्जत तरी आहे मी म्हणलं पाटलींचा नखरा झाला असेल का मी म्हणलं कोरोना मध्ये कसा होईल रे कसा होईल 8 दिवसाच्या पहिले तुझ्या घरी आली होती नालाय का तुझी बायको दरवाजातून मिठी बेल मांजरीसारखे पाहत होती पण वसी नाही विचारलं अंगणामध्ये छपड्यामध्ये बस कमीत कमी घोटभर पाण्याले आणि कपा भरत चहाला नाही विचारलं रे बिलकुल तुले नाही विचारलं काय तुझ्या नवरा आता मागच्या हप्त्यामध्ये मस्त प्लेट वर पोळे रेटले एवढी सुपा पांदाला आणलं बा सुपारीचं त्यांच्या खाणं खाऊन घेतलेलं आपण मुठभर खिशामध्ये घेऊन आला हे आले असतील मला माहिती नाही पण मी आलो तर नाही विचारलं तुझ्या बायकोनं म्हणून किती धुता चंदा ती बायको बाप रे ये तुझ्यासाठी केळाचा कालवण दुधीच्या वड्या बनवता खात म्हणत अरे बाबा ते तर माझ्या आवडीचेच आहे दुधीचे वडे गजानन काकाजी यांच्याकडून 50 रुपयाचं बक्षीस आलं पार्टी आभारी आहे धन्यवाद आणि आमचे पेंटर साहेब यांच्याकडून 50 रुपयाचं बक्षीस मिळालं पार्टी आभारी आहे लाख रुपये धन्यवाद बहिमा कोणाच्या घरी प्लेट भर पोळे खायला माझ्या दिवस कटणार आहे का ह्या एक मानपान आहे चला असो काही असो त्या घराकडे जाऊन पाहतो पाटलाले म्हणलं बायको घेऊन येतो पण मले मोठा विचार आला याची बायको पुरवली पण मा घरच्या सांडे पैलवानला पुरवलं ती या पण मग शिंगानं माती उकरते तिले म्हणलं एक शब्द बोलायची उजागरी नाही त्या माय बहिमा पण चाल घराकडे जाऊन पाहतो पटो करून पाहतो जमला गेम तर आणि नाही तर याचे काही त्या बहिमान नोकराच्या बापाच्या आपल्या बायको घेऊन येईन म्हणून पण कोणी म्हणते बाबाजी भारत सरकारनं तो इंजेक्शन काढल्या म्हणते बायका भ्यायचे आणि मा दोस्त म्हणते श्यामबाबू कनाडगावला जोपर्यंत बायकोले मारण नाही म्हणजे तोपर्यंत बायकोले वाटत नाही म्हणजे नवरा आहे म्हणून हप्त्याची चार्जिंग करत राहा
तिले वाटलं पाहिजे का आहे मला नवरा तर तुम्ही महिन्यात मारा तिले असं वाटतं की त्या बन मी विधवा आहो का रे बहीण मग ठासतो एक पण घेतो पत्ती दिया माझं घरी आलं बोलत चालत बहीण दोनचे दोनही दरवाजे लावणार मा घरचे पण मा घरचं डेकोरेशन कुठं गेलं हे पोट्याच्या माय शिंगाड्याचे मा हे कचुरीचे मा त्या बहीण मा लवकर घराच्या बाहेर रातच्या बहीण अपराला पुरा बावरून जाओ घरामध्ये घुसलं घुसलं छातीवर बाळून त्या माय बाई मग नको म्हणतो का झालं म्हणून गोपे ए गोपे ते शिंगाड्याचे मा एक मी बहिमा त्या बहीण मा मालाच्या पहिले कुठून राहिले गो अहो घरामध्ये उपडत होती. घरात उपलत होती म्हणजे बाळचे आता उपले घरातले राहिले का तुम्हाला माहित नाही का? अहो आपल्या घरामागे मेथीचा वाफा लावला होता. त्या बहीण माकच म्हणजे घरात उपलत होती अहो ते मेथी उकडून आली त्या मेथीमध्ये कचरा होता तर तो कचरा बाजूला फेकत होती. तर काढत होती म्हणणं उपलत होती म्हणते लमचे उपडत होती ना मग. घराच्या बाहेर उपलत होतो हो वा? मेथीतला कचरा तुम्ही आल्या न असे पद पद मारून राहिल्या. काय झालं तुम्हाला? काय झालं म्हणजे त्याच्या आवाज एवढ्या कोण्या मुले घसली होती कोणत्या मुलाला होती? अहो तुम्हाला काय वा? बहीणच्या आम्हाला सोडवीन एवढ्या लोकात म्हणजे तुम्हाला काय मला काहीच नाही तुम्हाला काहीच नाही आहे. च्या आमच्या माय. पायाचं जातीला म्हणजे मला काय नाही मग मला सांगा भाऊ मोलेच काय नाही तर मग तुम्हाला काही असं का नाही आहे मला तुम्हाला काहीच नाही आहे. हो तर का नाही आहे आमच्या पायाच्या जातीला किती रंगारंगीचे काम असतात. हा. माणसाची जात काय वा? हा तुला रंगारंगीचे काम आहे ना आम्हाला काही नाही आहे कोणतं काम आहे मला अहो आमच्या पायाचं जातीला रंगारंगीचे काम असतात. हा? तुम्ही माणसाची जात काय करता? का करतो? सकाळी उठता हातामध्ये मंजन घेता न खस 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 दात घासता त्या चौकामध्ये जाताना पायता का पाहता दारूची भट्टी कुठं आहे म्हणता. म्हणजे हातावर मंजन घेतो खस खस घासतो त्या चौकात जातो दारूचं दुकान पाहतो तर मग मला काय म्हणतो चुलीमध्ये काळ्यासारखं म्हणतं का ह्या बहीण पाहणं कशी पाहतो त्या बहीणची बेल माझ्या मला सांगा तुम्ही एवढ्या जोरामध्ये मला आवाज दिलं तुम्हाला कोणतं काम पडलं वा? कोणतं काम म्हणजे तू सांगू काय? तो पाटील नाही का आपल्या गावाचा सुरतकर होईल तो हो राजू सुरतकर पाटील. तुला नाव माहित आहे खरं हो ना व ते भाटपाव माझा. का फाटवा हो आणि त्याची बायको त्याची बायको माझी मैत्रीण. हिमत हे तो भाटवान हे मैत्री हो असं का हो ना. तर तुला काय माहित आहे काय वा? मी जात होतो चौकाकडे मग त्या पाटला सांगायला लई दिवस झाले भेट नाही झाली भेट घेऊन घ्या असं? तर त्याच्या घराकडे गेलो भेट घ्यायले अहो तुले का सांगू का व? त्या पण त्या पाटलाच्या लग्नाला किती वर्ष झाले असं अहो त्या पाटलाच्या लग्नाला 10-12 वर्ष झाली. आणि काय पोटी बाटी काही पोरं बार काहीच नाही ते. काही नाही ना मागच्या धोंड्याच्या महिना भावला त्या भाटव्याली त्या बहिमा एक कार्य 2 पोट्टे झाले अगे माय पाटलाले एका एक 2 पोट्टे झाले. 2 पोट्टे झाले हो वा? तुमच्या बहिणीने पाहिलं असेल. का कधी माणसाले पोरं होते का वा? कोणाला होते अव बायांना मुलं बाळ होता. तुम्हाला होते तुम्ही कुठून आणता कुठून कुठून आणता घेऊन आणतात आम्ही.
हा देव देते देव. देव देते म्हणजे पोरावाला देव देते. हो ना व. त्यानं दुकान लावलाय का काटोलले? त्या दोघी बाय करण्या करा आणि तुम्ही ना दोष देवा ठेवण. बरं तुझ्या मतानं देव देते ना, तर तुझे लग्न व्हायच्या पहिले त्या बापाच्या घरी देव असन ना. हो होता ना बापाच्या घरी देव. महादेव. अरे बापा तो तर सर्वेच्या वरचा आहे महादेव. हो. मग तुला लेकरं काऊन नाही झाली? कसे बोलता हो तुम्ही? बापा तूच म्हणतेस ना देव देते म्हणून, तर तुला लेकरं काऊन नाही झाले बा? तुझ्या बापाच्या घरी देव होता ना महादेव. मग काऊन नाही झाले लेकरं? अव हा, तसं नाही आहे. हा, कसं आहे? लग्न केल्याशिवाय कुठं पोरवार होतात का? मग हे तर समजते बह्याला बेलले. लग्न झाल्याशिवाय लेकरं नाही होत म्हणून मग देव काय सांगतं देव देते म्हणून. हा. तर त्याच्या घरी आहे बारसो. अच्छा. दोघही नवरा बायको बारसाली या म्हणे. मग तर चालतेस का? अव त्यांनी आपल्याला प्रेमानं निमंत्रण दिलं, आमंत्रण दिलं, तर जायला पाहिजे ना चालतं आपल्याला. मग. हा? मग त्याच्या घरी काय असं काय बनवलं आहे? खा प्यायचं हो. 52 रंगाचा माल आहे. 52 रंगाचा माल काय काय आहे? हा, पण मग हा लड्डू हो, एवढे मोठे लड्डू पाहिला. हा, केवढा राहते? एवढा राहते. अहो पाटील माणूस हा काय एवढे बनवून पहिली एकच बनवला वाढून गेला खात बस. असं हा. एका लाडूसाठी तेवढा दूर येऊ का? अहो, लाडू नाही हे जलेबी आहे. एवढी जलेबी आहे? हा, घनगडा. कधी पाहिली नाही बाप्पा एवढी जलेबी मी. तू पायशीनच का तर जन्म आता झाला. तुमच्या बहिणीच्या धाकड्याला पाहिलं असेल एवढं. बहीण मा धवड्या कायला मा बहिणीच्या येत. अहो एवढी जलेबी कायले बनवून तू एवढी मोठी बनवली एकदाची वाढून गेली खासीन तर खाणार नाही घराकडं. बरं. हा, हे कसं समजलं तुले? दुखणालाच त्या जीवाले सरम ना लागत सरम सांगे तर त्याच्या घरी बारसा आहे. त्याला काय त्या 2 लेकराला घ्या लागेल म्हणून नाही. हे आहे का घेतो त्या पोट्याले मुलांसाठी? हा? अहो लहान लहान मुलं आहेत, हा. तर त्यांच्यासाठी कपडे घेणार, खेळणं घेणार. आणि पाटलाले पाटलाने हा? चेन, का? सोन्याची चेन घेणार. मी म्हणलं पण पॅन्टाची चेन घेते का रे? बहीण मग गोळ्याला बायको असतो तू. अहो त्या पोट्याले सोन्याची चेन घे हा. आणि पाटलाले कपडे घे बरं तुम्ही जसं म्हणाल तसंच करू. चला. आणि पाटलीले पाटलींनी साडी घेणार. साडी हो. किती रुपयात जाईल? बजेट जाईल ना 20,000 20,000. हो. घे ना त्या मायचीच तर कमाई आहे इथं. सोनं माहिती किती रुपयावर गेलं? किती रुपये गेला? घेणं नाही हो. पॅन्ट फाटून गेला शिव घालतो भाई पॅन्ट घ्यायची ताकद नाही होऊन राहिली. आणि त्या पाटलाने कपडे घेतं त्याच्या घरी किती रुपयाला खाशील होतो? 50 रुपयाचं. आणि मी 20 रुपयाचं. किती झाले? 70 रुपये. 70 रुपयात सामान धरून आसन चाल. बरं चला मग. चाल लवकर. ह्या छोय पाटलाच्या वाडा. काय? पाटलाच्या वाडा. बापरे, अगे माय, अव किती मोठा आणि लंबा आहे व पाटलाचा. काय लंबाई? अहो बाळा या बहिमासी म्हणणं भुच्चो गे. अहो पाटलाचे लंबेच राहते वाले. तुमचा गावना पुढे आहे व? आपण का पाटील थांबून 2-4 डेरी देतो सरकवून मग हे लंबा. पाटलाचा एवढा मोठा आणि लंबा आहे व तुमचा आकुड आहे. थांब येऊ दे घरतो. तुम्ही पाटलासारखं कराल तुमचं. अहो पाटलाचे वाडे चालले मुरत मागून कसं चालले समोरच राहिला फक्त गेट. हो का व? आपला लहानसा आपण मजबूत कसं आहे. बरोबर आहे. पहिल पुरी बोरसा साधन तरी ढेकून नाही निघत. असं? हा मग थांब मी आवाज देतो. बरं द्या. एकच उभे राहा. जाजो नको गाव बरोबर नाही आहे. पाटील साहेब त्या बोय हारा आणला मी ना. कोणत्या फुलाच्या त्या घरचे. जमलं. हॅलो हा बाबा माझं आलोय तो. राम राम बाबाजी. राम म्हणतो. राम राम म्हणतो. हा. एवढ्या हरू काऊन रे? होला म्हणणं आता का जोरण बोललो. मला तर असं वाटते भाऊ रस्त्यानं
काय मारलं तर नाही रे त्या पत्नीनं माझ्या कोणा पत्नीनं तुला या बोय ठे म्हणजे तुझ्यासारखा समजतेस का म्हणजे बापा पहिल्या वेळी आला तर मार जोरानं बोमला रे तो तसाच आहे हरा मनानं जोरानं हो का माझ्या हा बरं आली ती पत्नी हा. बरं बरं आली आता नाही का आली आली बरं हेच ती पत्नी आहे का माझ्या नाही ह्या मान नवरा होय तू बरोबर सांग माझ्या एकदा त्या बोईमा ह्या का भोक नाही का रे याले मग बाईने वर माणूस ओळखाल नाही माई बायको असन का त्या बहिमा लोकांची असन लोकांच्या जोडे नाही मारते पण माझ्या मला सांग हा. मी तुला बायको आणायला सांगितली हा. नवरा नाही रे माझा तर बायकोच होईल ना तू खरं खरं सांग माझ्या एकदा तू खरंच सांग माझ्या त्या बहिणी ह्या का पागल करून का रे म्हणजे का म्हणते काय बायको होस ना हो ना हो, मी माझे काम राहिली ऐकायला आलं तुला का म्हणते तू एकदा विचार माझ्या हो तू काय बायको होस ना हो ना हो, मी तुमचीच बायको आहे पाहून घे का म्हणते माहित आहे? हा का म्हणते पहिले दुसऱ्याची होतो म्हणते हा आता तुमची आहे म्हणते म्हणजे मी सेकंड हँड आणि मग आता इथं तर फरक आहे रे माझ्या घे कशी बी हा आहे ना भाऊ मग मा जाऊन बांधली आहे ना बरं माझ्या हा मी आपल्याकडे टाइम लय कमी म्हणतो माझ्या लगेच कमी हा तर तू तिकडून पाठव माझ्या काय हरकत नाही आणि मी इकडून पाठवतो माझ्या हा, हा. ठीक आहे तू एक काम करू काय हो तुला पाटलाच्या बायको संग बाजाराला जा बाजाराला जाऊ हा. आणि माझ्यासाठी काय आणशील तुमच्यासाठी हा? तुम्हाला काय पाहिजे सांगा घेऊन येतो 5 रुपयाच्या भाजल्या मच्छ्या भाजल्या मच्छा ठीक आहे संध्याकाळी तुम्हाला कोणी आणतो हॅलो अवधनी मी काय म्हणते झालं गेले विश्राम जाऊया आणि समोरचा मार्ग पकडूया बरं बरं आता हे बघा तुम्ही सांगितलेले विचार मनापासून पटलेत पटले ना तुला राधा आता मी हे माठ घेणार आणि बाजारला जाणार बरं खरंच ना हे बघा एकटी